पनवेलमध्ये काँग्रेस महिला आघाडी आक्रमक, महिला आरक्षण विधेयकाची तातडीने अंमलबजावणी करण्याची मागणी। महिला आरक्षण विधेयकाच्या अंमलबजावणीसाठी काँग्रेस महिला आघाडीने पनवेलमध्ये आक्रमक भूमिका घेतली आहे। या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत महिलांच्या राजकीय सक्षमीकरणाचा मुद्दा मांडण्यात आला। यावेळी काँग्रेसच्या प्रदेश महिला अध्यक्षा संध्या सव्वालाखे, जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील, स्थानिक पदाधिकारी आणि महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। यावेळी महिला आरक्षण विधेयक तातडीने लागू करून महिलांना राजकारणात समान संधी मिळावी अशी ठाम मागणी करण्यात आली आहे। महिलांना केवळ आश्वासन नव्हे तर प्रत्यक्ष सत्तेत आणि निर्णय प्रक्रियेत स्थान मिळाले पाहिजे असे संध्या सव्वालाखे यांनी स्पष्ट केले। परिषदेत महिला सुरक्षा, शिक्षण, रोजगार आणि राजकीय प्रतिनिधित्व या मुद्द्यांवर चर्चा झाली आहे। वादग्रस्त वक्तव्याचा निषेध करत काही महिला कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला आहे। पुढील काळात आंदोलनाची भूमिका घेण्याचे संकेत देण्यात आले आहेत। आपल्या सर्वांना माहिती आहे की भाजप सरकार हे किती खोटं आहे आणि किती महिलांच्या विरोधात आहे। 16 एप्रिल 17 एप्रिल यांनी विशेष सत्र बोलवले आणि विशेष सत्र कशासाठी तर महिला आरक्षण दिल्यासाठी। माझ्याकडे काही मुद्दे आहेत की जे मी तुम्हाला सांगणार आहे, त्याची उत्तरं पण सांगणार आहे। महिला आरक्षण बिल आहे म्हणून त्यांनी सपोर्ट दिला, तर आमचा प्रश्न मोदीजींना आहे की खरोखर त्यांनी आपल्या छातीवर हात ठेवावा आणि सांगावं की ते बिल महिला आरक्षणाचं अजिबात नव्हतं। ते बिल जे होतं 131वी जी घटना दुरुस्ती होती, जे लोकसभेमध्ये फेटाळल्यानंतर त्यांची जी तळमळ झाली आणि मग त्यांनी हे ढोंग करणं सुरू केलं। मनोज भिंगारडे, संवाद मराठी लाईव्ह, पनवेल। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12, 72 76 47 38 54।